जय शिवराय मित्रांनो पॅन 2.0 देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1435 कोटी रुपयाच्या निधीच्या मंजुरीसह देशात पॅन 2.0 हा प्रकल्प राबवायला 25 नोव्हेंबर 2024 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे। नवीन या प्रकल्पाच्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना नागरिकांना दिली जाणारी पॅन कार्ड ही नवीन QR कोडसह दिली जाणार आहे। हा प्रकल्प राबवायला आता मंजुरी झालेली आहे। आणि मित्रांनो, मंजुरी मिळाल्यानंतर जुन्या पॅन कार्ड धारकांना पडलेला प्रश्न म्हणजे या जुन्या पॅन कार्डचं नेमकं काय होणार, ज्यांच्याकडे जुनी QR कोडसह पॅन कार्ड आहे त्याचं काय होणार, नवीन पॅन कार्ड काढावं लागणार का? मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2017-18 पासूनच पॅन कार्डवरती QR कोड द्यायला सुरुवात करण्यात आलेली होती। या QR कोडमध्ये काही मूलभूत माहिती या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती, परंतु आता याची सिक्युरिटी असेल किंवा याच्यामध्ये असलेली माहिती असेल ही एनहान्स करून या पॅन 2.0च्या अंतर्गत वाढ करण्यात आलेली आहे। आणि नवीन देण्यात येणारी पॅन कार्ड हे आता सिक्युरिटी एनहान्स करून याच्यामध्ये मूलभूत जी काही माहिती आहे ती माहिती ॲड करून त्या QR कोडसह देण्यात येणार आहेत। 2017-18 पासूनच याच्यामध्ये QR कोड देण्यात आलेला आहे। तो QR कोड काही याच्यामध्ये नवीन नाही, त्याच्यामुळे लाभार्थ्यांकडे जी काही जुनी पॅन कार्ड आहे ती जुनी पॅन कार्ड आहे तशीच चालू राहणार आहे। लाभार्थ्याला या नवीन पॅन कार्ड काढण्याची ताबडतोब गरज नाही। जर एखाद्या लाभार्थ्याची याच्या अंतर्गत दुरुस्ती असेल किंवा त्याचं पॅन कार्ड हरवलेलं असेल किंवा पॅन कार्ड उपलब्ध नसेल, पॅन कार्डची हार्ड कॉपी घ्यायची असेल तर 50 रुपयाचं शुल्क आकारण्यात येईल आणि नवीन QR कोडसह पॅन कार्ड त्या लाभार्थ्याला उपलब्ध करून दिलं जाणार आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा बदल नसेल, कुठल्याही पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती नसेल तर जे जुनं पॅन कार्ड आहे ते तसंच या ठिकाणी चालू राहणार आहे। नवीन जे पॅन कार्ड अप्लाय केले जातील ते आता नवीन QR कोडसह दिली जाणार आहे। मित्रांनो, टॅन पॅन याचं वेगवेगळं पोर्टल, याच्यानंतर पॅन कार्डमध्ये ई-फिलिंग असेल, NSDL असेल, असे वेगवेगळे पोर्टल आहेत। या सर्व पोर्टलचं एकत्रीकरण करून डाटा एकाच पोर्टलवरती ॲक्सेस करता येईल अशा प्रकारची प्रक्रियासुद्धा आता या पॅन 2.0 प्रकल्पाच्या अंतर्गत केली जाणार आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याकडे एकापेक्षा जास्त असलेली पॅन कार्ड शोधणं असेल, बनावट पॅन कार्ड असेल, हे सर्व या ठिकाणी ॲनालिसिस शोधणं थोडंसं सोपं होणार आहे। त्याच्यामुळे हा पॅन 2.0 हा प्रकल्प आणण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणाकडे जर जुनी पॅन कार्ड असतील तर पॅनिक होण्याची गरज नाही। जर आपल्याला नवीन QR कोडसह पॅन कार्ड घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकता। नावामध्ये किंवा इतर काही करेक्शन असतील, चेंजेस असतील तर ते ऑनलाईन करून सुद्धा आपण नवीन मागवू शकता। आणि जर गरज नसेल तर आपलं आहे हे पॅन कार्डसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता। फक्त एकापेक्षा जर जास्त पॅन कार्ड असतील, आपल्याकडे जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर त्याच्यासाठी मात्र 10,000 रुपयाचा फाईन हा आकारला जातो। त्याच्यामुळे एकच पॅन कार्ड आणि तेही अद्ययावत असेल तर चांगलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पॅन 2.0च्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।